नमस्कार, मी महेश मोडकर. आजच्या या विषयामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ताच्या या तंत्रज्ञानाप्रमाणे आपण मागचं काही विसरत चाललो आहे. तर तोच विषय धरून मी आज एक व्हिडिओ बनवतो आहे. आवडलं तर नक्की सांगा आणि तुमचीही मतं सांगा. काही वर्ष मागे बघितल्यावर असं आपल्याला निश्चितच जाणवेल की आपण खूप गोष्टी विसरत चाललो आहे किंवा त्यापासून आपण दुरावलो आहे. त्यातलं एक आत म्हणजे पत्रलेखन. पत्रलेखन म्हणजे खूप जिव्हाळ्याचा प्रश्न. आता आमच्या तर लहानपणी किंवा आमच्या आधीच्या पिढीने ह्या पत्रलेखनामधून खूप काही आपलंसं केलं होतं. मला आठवतं आहे, गाडी असायची टपाल गाडी. ती टपाल गाडी आली की आम्ही वाटेवर बघायचो की अरे पोस्टमन काका येतात काय. आणि पोस्टमन काका आले की आम्ही ओरडायचो की आहे पोस्टमन काका इले गे, पोस्टमन काका इले. पत्र इला दादाचा वाटतं. मग आमच्या दारात आल्यानंतर विचारतो, काकानू आमचं पत्र आहे काय हो. मग ते असे बघायचे, हां हाय. ते पत्र मिळालं की खूप मोठं खजिना मिळाला असं होऊन जायचं. ते पत्र कधी हातात घेतो आणि उघडतो. 2 प्रकारचे असायचे. हे 3 प्रकार पकडू आपण. एक आपलं साधं पत्र 15 पैशाला पत्र मिळायचं. पिवळा कार्डचा, पोस्ट कार्ड म्हणतात त्याला, पिवळ्या रंगाचं असायचं. आणि आंतरदेशी कार्ड, जर आपलं भरपूर काय लिहायचं असेल तर आंतरदेशी कार्ड यायचं, तो 75 पैशाला मिळायचं. आणि जर आपल्याला अजून काही बरंच लिहायचं असेल तर आपण चिठ्ठी लिहायचं आणि ते पोस्ट पाकिट असायचं. त्या पाकिटामध्ये 5 रुपयाचा स्टॅम्प लावून आपण ते पत्र पाठवायचं, चिठ्ठी पाठवायची किंवा आपल्याला ती चिठ्ठी यायची. हा एक मात्र नियम होता काय, आंतरदेशी कार्ड किंवा पाकिटामधून चिठ्ठी किंवा पत्राशिवाय बाकी काहीच टाकायला परवानगी नसायची. पत्र लिहिताना ना पहिल्यांदा श्री लिहायचं, नंतर मग कोणासाठी पत्र लिहितो आहे ते. आपण आईबाबांना लिहित असायचो तर तीर्थस्वरूप आई बाबा यांस श्री साष्टांग नमस्कार. दादाला आम्ही पत्र लिहायचो तेव्हा तीर्थरूप दादास बाळासाहेब श्री साष्टांग नमस्कार. आणि मग तो महिना सुरू व्हायचा, तू कसा आहेस, आम्ही इकडे बरे आहोत, आमचं शिक्षण चालू आहे, आई बाबा बरे आहेत, किंवा तब्येत बरी नसेल तर तब्येत बरी नाही आहे, पैसे लागले तर दादा पैसे पाठव, मग दादा मनी ऑर्डर करायचा. तर अशा या गमती असायच्या. त्यामध्ये कसं व्हायचं, मग आज हे झालं, अमुक ठिकाणी असं घडलं. ह्या सगळ्या गोष्टी त्या 15 पैशाच्या पोस्ट कार्डमध्ये सामावलेलं असायचं. भरपूर प्रेम होतं त्या पत्रामध्ये. पत्र लिहून झालं की ते किमान 10 वेळा आम्ही वाचायचो. आई ह्या बरोबर आहे काय गे, बाबांनो ह्या बरोबर आहे, अजून काय लिहायचं आहे, अजून काय लिहायचं असं तर मग आम्ही डॅश मारायचो, बाण काढायचो, हां हे इथून असं आहे. आणि ते पत्र आम्ही आमच्या पोस्ट ऑफिसमध्ये टाकायचो आणि मग ते ज्या व्यक्तीला आम्ही पाठवलं आहे त्या व्यक्तीला ते पोचायचं आणि मग प्रत्युत्तर यायचं. आणि 2 कार्ड पण असायचे काय. मी कादंबरी वाचल्यानंतर त्या लेखकांना एक अभिप्राय म्हणून मी तो पत्र पाठवायचं. ते पत्र त्यांना पोच झालं ना की मग ते मला अभिप्राय म्हणून धन्यवाद म्हणून पाठवायचे. आणि त्याच्यासोबत एक जोडपत्र असायचं, त्याला जोडपत्र म्हणतात. तो जोडपत्र पाठवायचं, बाबा हां मग आम्ही ते त्यांना तुमचं पत्र मिळालं, खूप बरं वाटलं. पत्र जेव्हा यायची तेव्हा त्यामधले लिखाण असायचं, मजकूर असायचा, मायना असायचा, तो खूप एकदम जिव्हाळ्याचा असायचा. म्हणजे भरभरून वाचायचो आणि ते आम्ही जगायचो की माझा दादा तिथे काय करत असेल, किंवा ज्या व्यक्तीने आम्हाला पत्र पाठवलं ती व्यक्ती आत्ता माझ्याशी बोलते आहे, फेस टू फेस म्हणतो आपण, तसं आम्हाला ते जाणवायचं. आणि तो जो हे होतं काय म्हणतात त्याला, जिव्हाळा होता ना, तो जिव्हाळा अप्रतिम होता, शब्दात न मांडणारा होता.
तो पत्र वाचून आम्ही रोज वाचायचो असं. मग पुन्हा 10-15 दिवसांनी वाट बघायचो, दादा आता पत्र पाठवेन, दादा आता पत्र पाठवेन. आणि मग त्या पत्राची वाट बघण्यात आमचे दिवस कसे निघून जायचे काही कळतच नसायचं. आणि एक होतं, आमच्या बाबांनी एक ना मोठी तार तयार करून ठेवली होती. तर त्या तारेमध्ये ना आम्ही सगळे पत्र असे एकत्र जमा करून ठेवायचो आणि त्या एका वाशाला लावून ठेवायचं. ते पत्र आमचं घर बांधेपर्यंत होतं. नंतर ते काळाच्या ओघात तेही निघून गेलं. ते पत्र असं ते ना आज खरंच खूप काही जुन्या आठवणी आज आमच्या उजाळा मिळाला असता त्या आठवणींना. अजून एक खूप मोठी आठवण, आमच्या शेजारी पत्र लिहायचे असायचे ना, तेव्हा माझ्याकडे यायचे, ए माया माका पत्र लिहूचा रे. सकू काकू होती आमची, ती यायची अंतर्देशी काढी घेऊन यायची आहे काय, त्यात भरभरून लिहायची तब्येतीपासून किंवा खुशाली सगळ्यांची, नातवंडांची, मुलाची, सुनेची, सगळ्यांची चौकशी करायची त्या पत्रात. आणि 10 वळ्या झाल्या की पुन्हा वाचून दाखवायचो, हां काकू ह्या बरोबर आहे काय की अजून का लिहूचं आहे. असं करता करता पूर्ण अंतर्देशी पत्र भरून जायचं. तरी पण विचारतो अजून काय आहे राहुला अजून, हा नाही झाला. तरी पत्र एकदा पूर्ण चिपकवून व्हायच्या आधी शेवटचं विचारायचं काय काकू अजून काय आहे काय ते, तर म्हणते नाही झाला मया झाला. आणि अशी तोंडावरून हात फिरवायचे आणि माका आशीर्वाद द्यायचे. खूप साऱ्या आठवणी आहेत. तर हे जगलं पाहिजे आपण. तर सांगायचा मुद्दा एवढंच आहे की ह्या गोष्टी आता आपण आपल्या पिढीला शिकवल्या पाहिजेत. किमान पत्रलेखन शाळेमध्ये असेल विषय ते सोडून द्या, पण घरच्या घरी आपण त्यांची उजळणी करून हे त्यांना बिंबवायला पाहिजे की पत्रलेखन किती महत्त्वाचं आहे. आज पोस्ट ऑफिस, डाकघर खरंच कात टाकतो आहे. तर मित्रांनो, तुम्ही काही पत्रलेखन केलात की नाही, केला असाल तर नक्की सांगा आणि तुमच्या आठवणी सांगा. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. राम राम.